या महागाईच्या काळात गोरगरिबांना मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणे अवघड बनले आहे। त्यामुळे अनेकांचे साखरपुडे होऊन लग्न रखडले होते। गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत सामाजिक भावनेतून कोपरगाव शहरातील लबेक सोशल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 28 मे रोजी कोपरगाव शहरातील तहसील मैदान येथे करण्यात आले होते। यावेळी कोपरगाव आणि परिसरातील 16 मुस्लिम जोडपे विवाह बंधनात अडकले आहे। यावेळी लबेक सोशल फाउंडेशनच्या वतीने वधूवरांना सर्वच संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या आहेत। या विवाह सोहळ्याप्रसंगी कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम धर्मगुरू यांनी उपस्थित राहून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व धर्मीय नागरिक आणि वधूवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यात नाममात्र नाव नोंदणी शुल्क घेऊन संसारासाठी उपयोगी ठरणाऱ्या सर्वच वस्तू वधूवरांना देण्यात आल्या आहेत। आज महागाईच्या काळात वधू पित्याला एका मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणे सुद्धा अवघड बनले आहे। अशा परिस्थितीत लबेक सोशल फाउंडेशनने 16 मुलींचे लग्न लावून देऊन एक मोठी जबाबदारी पार पडली असून लबेकचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार अनेक मान्यवरांनी काढले असून अशाच प्रकारे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे असे देखील अनेक मान्यवरांनी म्हटले आहे। लग्नानंतर आलेल्या सर्व वराडी मंडळींना स्नेहभोजन देण्यात आले। यावेळी लबेक सोशल फाउंडेशन आणि कोपरगाव शहरातील अनेक मुस्लिम तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। आज इस पाक अवसर पर निकाह के बंधन में बंधने जा रहे सभी जोड़ियों को मैं बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ। कोपरगाव के भूषण माजी मंत्री सहकार महर्षि स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब, इनका आशीर्वाद आप सब पर हमेशा बने रहे। हमारे कोपरगाव की पहली महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई और संजीवनी उद्योग समूह के अध्यक्ष आदरणीय विपिन दादा कोल्हे साहेब, इन दोनों का भी आशीर्वाद हमेशा आप सबके साथ है। युवा नेते विवेक भैया कोल्हे साहेब, इनकी तरफ से भी मैं आप सभी को आपके भावी आयुष्य के लिए, आपके भावी जीवन के लिए बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ। आप सभी का आयुष्य ये बहुत सुखमय उज्जवल रहे। अल्लाह ताला आपकी लंबी उम्र करे और आपको बहुत खुश रखे। आप सबके हाथों से हमारे इस महान भारत देश की, हमारे समाज की और अपने माता पिता परिवार की सेवा हो, ये इच्छा मैं सर्वच आमचे पदाधिकारी मित्र या विवाह सोहळ्यास आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत। लबेक सोशल फाउंडेशन हे 2002 साली स्थापन झालं। नेहमीच त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे। मी त्याबद्दल त्यांचे अध्यक्ष अकबर भाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो। सामूहिक विवाहाच्या माध्यमातून सर्व धर्मातालिकाच्या काळामध्ये सामूहिक विवाहाची परंपरा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा हेतू हा आहे की आपल्या समाजातले जे गरजू असतील, आर्थिकदृष्ट्या गरजू असतील, काहींना पालक नसतात आणि अशा काळामध्ये कोणीतरी आपलेपणा म्हणून पुढे येऊन त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाची सुरुवात करून द्यायची असते, हे काम लबेक सोशल फाउंडेशनचे सर्व लोक करतात। मी माझ्या वरपे कुटुंबियाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सर्व नवीन आमच्या विवाहित दाम्पत्य आहेत, नवशे मिया आणि त्यांच्या पत्नी, त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना आणि धर्मगुरूंना, तसेच या ठिकाणी अतिशय कमी वेळामध्ये लबेक फाउंडेशननी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या महागाईच्या आगडोमामध्ये सुद्धा हे सामूहिक विवाह पार पडले पाहिजेत हा संदेश संपूर्ण जाती धर्मामध्ये यांनी पोहोचवला। त्याबद्दल मी लबेकचे अध्यक्ष
माझे मित्र अकबर भाई तसेच माझे मित्र निसार भाई हे जे 15-20 दिवसापासून मी बघतोय त्यांचे फोन चालू आहेत आणि त्यांची धावपळ सुद्धा चालू आहे। ज्यावेळेस मोठं कार्य करायचं असतं त्यावेळेस एक मोठा मॉबची सुद्धा गरज असते, पण त्यांनी एक एक धागा या कडीला जोडून आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप कष्टाने या ठिकाणी मेहनत घेत आहेत। त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो। माझ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तसेच माझ्या जैन समाजाच्या वतीनं मी या विवाह सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो। अकबर भाईंनी प्रास्ताविकमध्ये सांगितलं तर 2002 ला लब्बेक सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि सामुदायिक विवाह कोपरगाव शहरात त्यांनी चालू केला। हे मान्य केलं पाहिजे का लब्बेक सोशल फाउंडेशनच्या वतीने आपल्यालाही माहिती कल्पना आहे, मी सामुदायिक सोहळ्यासाठी उपस्थित होतो, पण मध्यंतरीच्या कालखंडात कार्यक्रमात खंड पडला होता आणि आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने यशस्वी त्यांनी केला, अकबर भाई असेल, अन्सार भाई असेल, निसार भाई असेल, आकिश भाई असेल, बंटी भाऊ मंसुरी असतील, अब्बास भाई असतील, इरफान हाजी असतील, या सर्व लब्बेक सोशल फाउंडेशनच्या टीमचं अभिनंदन। आणि सामाजिक कार्यक्रम करताना मी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून निश्चित माझाही अनुभव सांगू शकतो का सामाजिक कार्यक्रम करताना कार्यकर्त्याला किती त्रास होतो। अकबर भाईंनी औरंगाबादचं उदाहरण सांगितलं, हा आजचा जो कार्यक्रमाचा जर खर्च पाहिला तर याचा आकडा मी सांग की रकमेत आहे, पण निश्चित समाजातल्या दानशूर व्यक्तींनी जर मदत केली तर असे सामाजिक उपक्रम कायम होईल। आणि लब्बेक सोशल फाउंडेशन गेल्या 8 ते 10 वर्षापासून अतिशय सुंदर असं सोशल काम करत आहेत। अकबर भाई शेख असतील, निसार भाई असतील, अनिस भाई असतील, आकिश बागवान असतील, अल्ताफ भाई कुरेशी असतील, हे सर्व तनियांची टीम। कारण आज जर विचार केला या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस स्वतःला सुद्धा 16 सेकंद देऊ शकत नाही, पण तुमच्या या ग्रुपनी 16 कुटुंब, त्या 16 कुटुंबात लग्न लावण्याचा जो प्रयत्न केला ते सक्सेस केलं, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर एक लग्न जरी जमवायचं असेल तर जाऊन त्या मुलीच्या घरी जावं लागतं, मुलीकडचे प्रश्न करतात, मुलगा काय करतो, नोकरी करतो का, मग घरी शेती आहे का, शेती असेल तर त्याचा व्यवसाय पण आहे का, अशा अनेक चौकशा केल्या जातात। पण आज या धकाधकीच्या जीवनामधून वेळ काढून हा लब्बेक ग्रुप गेल्या महिन्याभरापासून आता अकबर भाईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, महिन्याभरापासून घरचं न जेवता कमी झोप घेता महिन्यापासून तुम्ही धावपळ करतायत समाजासाठी। कारण का ते अनेक वक्त्यांनी सुद्धा सांगितलं का समाजामध्ये अनेक अडचणी असतात, गरीब लोक असतात, अनेक विघ्न येतात, त्यामुळे लग्न जमत नाही, मुलीचं वय वाढत जातं, मुलाचं वय वाढत जातं, अनेक प्रश्नचिन्ह समाजामध्ये नातेवाईकात पाहण्यात तयार होतात। पण तुमच्या ज्या लब्बेक फाउंडेशननी खऱ्या अर्थानं सोशल फाउंडेशन हे नाव बंद करा आता तुम्ही, लब्बेक फॅमिली म्हणून करा, लब्बेक कुटुंबच करा आता तुम्ही, कारण कुटुंबाप्रमाणे काम करताय, तुमची धावपळ मी बघतोय। सगळ्यात प्रामाणिक हेतू बघून खरं म्हणजे मलाही स्वतःला अंतर्मनापासून खूप चांगलं वाटलं। ये 16 दूल्हे और 16 दुल्हन आज अपने शादी बंधन में होके 16 परिवार का जो कल्याण ये लब्बेक सब परिवार ने किया है, ये तो सब इतना ही अच्छी बात है। इससे ज्यादा अल्लाह अगर ऊपर से देखते हैं तो इससे ज्यादा पवित्र और अच्छा काम नहीं हो सकता, ऐसा मेरा खुद का कहना है, मानना है। मी सद्गुरू साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो की हे जे उपक्रम, हे जे कार्य आहे लब्बेक परिवाराचं चालू आहे, यांचं भविष्यामध्ये असंच कार्य, आज यावर्षी 16 परिवार आहेत, 16 विवाह जोडे आहेत, पुढच्या वेळेस 32 हो, चांगलं हो। आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी, त्या प्रत्येक घटकाने त्यांना जी साथ दिली अशी साथ सर्वांनी द्यावी। या संपूर्ण वधूवर जे दुल्हन, मी आता मराठीतच म्हणतो, वधूवरांचं भावी आयुष्य अतिशय चांगलं, सुख समाधानाचं, आनंदाचं जावो अशी सद्गुरू साहेबांच्या चरणी। अल्हम्दुलिल्लाह, ये जानकर बहुत खुशी हो रही है कि प्रोग्राम माशाल्लाह हुआ है, और लब्बेक सोशल फाउंडेशन की तरफ से जो भी इन्होंने कार्रवाई की, अल्हम्दुलिल्लाह जो भी इंतजाम किया है ये गरीबों की मदद के लिए किया है। और मैं तमाम मुस्लिम हिंदू भाइयों से दरख्वास्त करना चाहता हूँ कि ऐसे प्रोग्राम के अंदर अपने बाल बेटियों का निकाह करें, और निकाह जो है सादगी के साथ भी होता है और सुन्नत रसूल के मुताबिक भी होता है। इसी बात की मैं जो है तो लब्बेक सोशल फाउंडेशन की तायद करता हूँ और उनकी मुबारकबाद देता हूँ। महंगाई के दौर के अंदर जो अपने बच्चों को जो दहेज दिया गया है लब्बेक सोशल फाउंडेशन की तरफ से, अब्दुल्ला कपाट है, पलंग है, गादी है, बिस्तर है और 50-60 बर्तन है,
तो अल्हम्दुलिल्लाह ये महंगाई के दौर में ये बहुत बड़ा देना, ये बहुत बड़ी खुशी की बात है। और आज के दौर में इतना देना बहुत मुश्किल हो जाता है। तो हमारे नौजवान लब्बैक सोशल फाउंडेशन की जानिब से जो कुछ भी दिया गया अल्हम्दुलिल्लाह वो बहुत बड़ी खुशी की बात है। अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला इज्तिमाई शादी को क़यामत जिंदा रखे, कायम रखे और हमेशा करने की तौफीक अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा हुआ। महंगाई के दौर में आज यहाँ इज्तिमाई शादी में शादी हुई है, कैसा लगा? महंगाई के दौर में कैसा मतलब फील कर रहे हैं? बहुत अच्छा लगा। फाउंडेशन सोशल फाउंडेशन ग्रुप की तरफ से आज लब्बैक सोशल फाउंडेशनच्या मार्फत आणि सन्माननीय अकबरभाई शेख जे आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज महागाईने अनेक मोठे शिखर उंच शिखर या ठिकाणी गाठले आहे। अशा परिस्थितीमध्ये नऊ दाम्पत्यासाठी जे गोरगरीब मुला मुली असतात त्यांचं लग्न लावून देण्याचं कार्य या ठिकाणी या संस्थेने केलेलं आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये आज हे सामूहिक विवाह होत असताना नवरी आणि नवरदेवांसाठी जे संसार उपयोगी जे वस्तू असतात जवळजवळ 34 ते 35 वस्तू, त्यामध्ये प्रामुख्याने कपाट असेल, मांडणी असेल, पलंग असेल, बाकी छोटे छोटे वस्तू असतील, असे जवळपास 34 ते 35 वस्तू या ठिकाणी संसार उपयोगी वस्तू त्यांना या ठिकाणी देण्यात आल्या आहे। आणि आज हा विवाह सोहळा पार पडत असताना सर्व धर्मीय नागरिक कोपरगाव शहराचे हजर होते, तसेच प्रमुख सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज हा आजी माजी नगरसेवक असतील, आजी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असतील आणि कोपरगाव शहरातील सर्व धर्मीय नागरिक या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित होते। प्रमुख उपस्थितीमध्ये रेणुकाताई विवेक भैया कोल्हे हे देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते आणि त्यांनी देखील वधू आणि वर यांना शुभेच्छा दिल्या। तसेच आज या कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडत असताना सर्व लब्बैक सोशल फाउंडेशनचे जे सदस्य होते त्यांनी भरपूर या ठिकाणी सहकार्य केलं आणि हा सोहळा या ठिकाणी पार पडण्यात त्यांनी खूप मदत केली आहे। आज कोपरगाव शहरामध्ये लब्बैक सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमाने इज्तिमाई शादिया म्हणजे सामूहिक विवाह या ठिकाणी जवळ पार पडले। हा कार्यक्रम राबवत असताना याच्यामध्ये वंचित, हातमजूर किंवा अनाथ असतील अशा मुलींचे या ठिकाणी लग्न समारंभ पार पडलेला आहे। तर या लग्न समारंभासाठी प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती या ठिकाणी सौ रेणुकाताई या उपस्थित होत्या। त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। तसेच या कार्यक्रमात सर्वपक्षीय सर्वधर्मीय व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात होता आणि सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ तसेच आम्हाला मदत केली आहे। मी लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि यानंतरही हे कार्यक्रम असेच होतील आणि अशीच सर्वांची साथ मिळेल। हा कार्यक्रम होत असताना कोपरगाव शहरातील मुस्लिम समाजातील सर्व युवकांनी या ठिकाणी हातभार लावला, सर्वांनी आम्हाला मदत केली। मी लब्बैक सोशल फाउंडेशनच्या वतीने कोपरगावातील सर्व संघटना मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांचे मी आभार मानतो। धन्यवाद।